चला मॅच ऑन करायची आहे या ठिकाणी. लगेचच सामन्यांना सुरुवात करूयात. अगदी टॉप 4 मध्ये जाणारा चौथा संघ आपण पाहिला तो म्हणजे वेणगाव संघ. म्हणजेच यापुढची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला वेणगाव संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला कुंबळवाडी बी संघ असेल. मात्र या दोन संघादरम्यान मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. चला मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. इथनं कोणता संघ टॉप 2 अर्थातच मेगा फायनल मध्ये जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी या ठिकाणी दोन्ही संघांना मेहनत करायची आहे, दोन्ही संघांना जिंकायचं आहे. परंतु इथे देखील पाहतात पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज आलाय बाद. राकेश एक हार्ड हिटर फलंदाज, त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. इथे पहिल्याच बॉलवरती लागलाय सिद्धिविनायक काराव टीमला धक्का पहिला. पहिल्याच बॉलवरती मात्र पहिला धक्का लागलाय तो म्हणजे श्री सिद्धिविनायक काराव संघाला. राकेश हा एक हार्ड हिटर बॅटर होता. अगदी हुकमी बॅटर म्हणले तरी देखील काही हरकत नाहीये. आणि तो मात्र पहिल्याच बॉलवरती त्याला डगआउट मध्ये जावं लागलं. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती सागर. इथे फटका हा देखील चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. पुन्हा एकदा कॅच, वॉट अ कॅच, रनिंग कॅच इथे कंप्लीट पाहायला मिळते. अनबिलिव्हेबल कॅच, अगदी लाजवाब जजमेंट. आणि पहिल्या 2 बॉलवरती मात्र 2 धक्के लागले जात आहेत. ते म्हणजे सिद्धिविनायक काराव संघाला आधी राकेश आणि तदनंतर सागर. सागर देखील पवेलियनच्या आईनला फलंदाज बाद. यस, या ठिकाणी आपण पाहता येतं
सिंगल नंतर या 2 धावा आल्यात म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 3 या धाव फलकावरती. सध्या तरी अडखळत सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे ती म्हणजे सिद्धिविनायक काराव या संघाच्या वतीने सुरू सामना सिद्धिविनायक काराव विरुद्ध मलंगड या 2 संघादरम्यान हा सामना आपण पाहता. स्ट्राईक वरती अजय टोपले आहेत. शॉट आपले बॉल हुक केलाय, फटका ते चांगला आहे, खेळाडू पोहोचतायत शेवटच्या मोमेंटला, चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. असं वाटलं होतं की या चेंडूवरती 4 धावा मिळतील परंतु तदनंतर अगदी उंच परा तिथे फिल्डर पाहायला मिळाला आणि आपल्या हाईटचा फायदा मात्र त्या ठिकाणी झालाय. 1 धाव मिळाली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं संपलंय. 6 चेंडू इथं कंप्लीट आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती विकेट, तदनंतर सिंगल, पुन्हा एकदा विकेट आणि तदनंतर डबल आणि सिंगल. अशा प्रकारे मात्र ओव्हर कंप्लीट आहे. पहिला षटक इथं संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 4 धावा आणि 4 धावा संख्येवरती तब्बल 3 फलंदाज बाद आहेत. चला मॅच लगेच स्पीडअप करायची आहे. दोन्ही टीम कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आपण खर्च करायचा नाहीये. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बॉलर रोहित आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये सोहमने चांगली गोलंदाजी केली. सध्या तरी सिद्धिविनायक काराव संघाला अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफूट वरती ढकलण्याचं काम इथनं जरूर केलेलं आहे परंतु आता इथून या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. अगदी मागच्या मॅचमध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती मात्र 4 धावा आल्यात परंतु धावा फार महत्त्वाच्या होत्या. धावा कशा येऊ द्यात, इम्पॉर्टंट आहेत. यस पंच, वाईट बॉल आहे म्हणजे 5 धावा पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, फक्त 4 होत्या परंतु तदनंतर इथे या 5 धावा बोनसमध्ये पाहायला मिळत आहेत. यस वाईट आहे ना सर. यस वाईट +1 म्हणजे 2 धावा पाहायला मिळतील. सध्या तरी मलंगड संघ नक्कीच गोलंदाजाला प्रश्न विचारत असेल की सध्या तू करतोयस काय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होत्या परंतु तदनंतर वाईट +4 डॉट बॉल जरूर आला, कमबॅक झालं परंतु तदनंतर पुन्हा एकदा वाईट आणि पुन्हा एक सिंगल म्हणजेच 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 11 धावा. स्ट्राईकवरती बॅटर मनोज आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती विजय डोके. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. जेलची संधी, मिड ऑफला खेळाडू आहेत, इथे कॅच पकडली आहे आणि इथे आपण पाहतात अजून एक फलंदाज होईल बाद. मनोज आणि मनोजला देखील परतावं लागेल पवेलियन मध्ये. फलंदाज होते बाद.
चला मॅच ऑन. सातत्याने इथे आपण पाहतात विकेटचा सिलसिला सुरू आहे. मागील 2 बॉलवरती 2 धक्के. याआधी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये अजय बाद झाले, परंतु आता मनोज देखील बाद झाले. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलाय. आता संपूर्ण जबाबदारी विजय आणि प्रकाश या 2 खेळाडूंवरती आहे. उर्वरित चेंडू आपण पाहिले तर अजूनही 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅकफुटवरती आले पंच करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती अगदी एकच धाव मिळेल, सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पाहायला मिळते ती 12 या धाव फलकावरती 12 धावा इथनं पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती विजय. खरं तर एखादा मोठा फटका खेळावा लागेल. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात मात्र हा चेंडू सरळ अगदी शरीरावरती पाहतात. अगदी बिग हिट करण्याचा नाद मात्र इथे बीट झालेत, परंतु एक धाव मात्र लेग बायच्या माध्यमातून जरूर मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीने 13 धावा. अगदी 2 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला अगदी पाहिलं तर 20 ते 25 धावा बनवावं लागतील, कारण की मलंगड संघ देखील एक स्ट्रॉंग संघ आहे. खरं तर पहिल्या दिवसामध्ये या संघाने अधिराज्य गाजवले. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे अजून एक सिंगल पाहायला मिळेल. सध्या तरी धावा चोरण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करत आहेत. शेवटच्या चेंडूवरती जे काही धावा येतील त्या महत्त्वाच्या राहतील. इथून टार्गेट सेट होऊ शकतो. सिंगलच्या मदतीने 14 धावा पाहायला मिळतील. ओव्हरचा विचार केला तर आता शेवटचा बॉल, 1 टू गो, लास्ट बॉल या पहिल्या सत्राचा. या चेंडूवरती टार्गेट सेट होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वेनगाव टीम आणि कोंबलवाडी बी संघ. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज इथे पोहोचलाय. कॅच झाले जज. शेवटच्या बॉलवरती देखील फलंदाज बाद. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक काराव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 14 वरती आणि 15 धावसंख्येचं टार्गेट इथे दिलंय मलंगड संघासमोर. चला कोंबलवाडी बी संघ आणि वेनगाव टीम दोन्ही टीम आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. रवाना होताना पाहायला मिळते. खरं तर 12 बॉलमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी कोणता संघ इथून मेगा फायनल मध्ये जाईल हे देखील पाहावं लागेल. 14 धावा बनल्यात सर आणि 15 बनवायच्या आहेत.
चला मॅच ऑन करायचे आहे. अतिरिक्त वेळ इथे खर्च करायचा नाहीये. हा देखील आपण पाहतायत वेळेवरती सामना खेळवायचा आहे. अगदी 6 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत. त्याला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत. सेमीफायनल 2 आणि मेगा फायनल. मात्र अशा प्रकारचे सामने अजूनही पेंडिंग आहेत. चला मॅच ऑन. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सागर. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 15 धाबा इथे डिफेंड करायच्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला या 15 धाबा चेस करायच्या आहेत. गेम ऑन. दोन्ही संघांना या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. अगदी पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला. खरं तर भन्नाट वेग सागरकडे इथे फुलरलेनचा चेंडू सरळ बॅटनं मात्र आपण पाहता ड्राईव्ह केलंय. अगदी 20 मध्ये अगदी साईड स्क्रीन समोर मात्र बॉल अडवण्यात येतोय. चांगली फिटिंग राकेश आले होते. अगदी चेंडूवरती येणं वाकणं उचलणं 4 क्रिया या एकाच ॲक्शन मध्ये पाहायला मिळाल्या. परंतु एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. यस पंच एकच धाव आहे की 2 आहेत? एकच धाव असेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतायत टीमची खरं तर टीमचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. खरं तर टीमचं अकाउंट ओपन झालंय. एक धाव धावफलकावरती. 2 षटकांचा सामना आहे. शॉर्ट टाइम क्रिकेट. या क्रिकेटमध्ये खरं तर चुका करून चालणार नाहीयेत आणि अगदी या ठिकाणी आपण पाहतायत सध्या तरी सागरच्या माध्यमातून झाले ही मोठी चूक. 9 वरती नक्कीच धाबा तर आल्या नाहीयेत परंतु एक धाव नक्कीच मिळेल. आणि आता फ्री हिटची संधी या ठिकाणी आहे फलंदाज धनेशसाठी. त्याच दरम्यान गणेश दादा यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे फ्री हिटचा चेंडू होता ऑन साईडला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु अजून एक डॉट. अगदी या मॅचमध्ये तुम्हाला धाबा सुरू ठेवायच्या आहेत. धाबा सातत्याने मिळवायच्या आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहता सातत्याने डॉट बॉल. क्रॉस बॅटेड ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये अडवण्याचा प्रयत्न झालाय. बॉल देखील अडला गेलाय त्या ठिकाणी परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. सिंगल मिळाली आहे. सध्या तरी चांगला षटक पाहायला मिळतोय ते म्हणजेच सिद्धिविनायक काराव संघाच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळाली. सिंगलच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम षटक सुद्धा फेकी केलं जात आहे सागर यांच्या माध्यमातून. सागरकडे भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाचा सध्या पुरेपूर फायदा उचलला जातोय. हा चेंडू देखील वेगवान होता परंतु अगदी जोरदार अपील मैदानामध्ये जरूर झाली परंतु अपीलमध्ये उत्साह नव्हता. पंचाने देखील या अपीलला फेटाळून लावलंय आणि हा चेंडू देखील डॉट. आता सामना हळूहळू जड होताना पाहायला मिळेल तो म्हणजेच मलंगड संघासाठी आता येणारे समीकरण बदललंय. 20 धावा संख्येचा टार्गेट आहे परंतु आता बनल्यात 17. 3 बनल्या गेल्यात परंतु इथून अजूनही 17 बनवायच्या आहेत. इथे हा फटका चांगला आहे. ऑन साईडला आपण पाहतात बॉल पाठवला आहे परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळाली आहे. षटक इथे झालंय कंप्लीट. आता येणारे 6 बॉल आणि 16 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. अगदी मागचा सामना आपण पाहिला वेनगाव यस माफी असावी. या ठिकाणी 15चं टार्गेट आहे. नक्कीच थोडंसं लक्ष विचलित झाले. या ठिकाणी 4 धावा झाल्यात. अजूनही 11 बनवायच्या आहेत. यस इथे 14 झालेले आहेत. 15चं टार्गेट आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतात 4 धावा झालेल्या आहेत. आता समीकरण आपण पाहतायत आता 6 मध्ये 11 बनवायच्या. नक्कीच दोन्ही टीमचं लक्ष आहे या मॅचकडे कारण की दोन्ही टीमला हा सामना जिंकायचा आहे. जिंकला तर मेगा फायनलचं तिकीट बुक. चला टीम मीटिंग करू नका. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता
11 धावा बनवायच्या आहेत. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये सोहमनं गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तशाच प्रकारची गोलंदाजी सागरनं देखील केली या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. 6 मध्ये 11 बनवायच्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतायत अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर, परंतु इथे घडलंय काय, धावा इथे घ्यायच्या आहेत. धावा घेतल्या जात नाहीयेत. सध्या तरी धनेश करतायत काय, धनेश सोबती सध्या प्रश्न चिन्ह अगदी उचलले जातात आणि इथून आपण पाहतायत चला या ठिकाणी एकच धाव असेल सर. सिंगल या ठिकाणी मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 5. आता येणारे 5 बॉल आणि 5 मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. एक आता बिग हिट या मॅचचं गणित बदलू शकतो. हॅलो यस, या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट झालाय. अतिरिक्त बाउन्स आहे या चेंडूवरती. चला वाईट बॉल या ठिकाणी आहे. चला काराव टीम, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला या ठिकाणी वाईट बॉल मात्र पंचांनी घोषित केलाय. वाईटच्या स्वरूपामध्ये टीमची टोटल मात्र पाहायला मिळेल ती 6 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 4 मध्ये 9 करायच्या आहेत. चला पंचांनी जो डिसिजन दिलाय तो मान्य करावा लागेल. सध्या तरी धनेश करतात का या मॅच मध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला अजय चांगली गोलंदाजी करतायत. रफ अँड टफ सामना येथे पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय, झेलची संधी, फाईन लेग मध्ये झाली चूक. इथे कॅच ड्रॉप, परंतु सातत्याने मिसफिल्ड. परंतु एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. मॅच मध्ये सध्या रोमांचक पाहायला मिळतोय. अगदी धनेश त्याच्याकडे क्षमता आहे, पण तो या मॅच मध्ये सध्या फ्लॉप होतोय की काय, त्याच्या बॅटमधून धावा होत नाहीयेत. मिस टायमिंग फटका होता, परंतु इथे चुका देखील झाल्यात. सिद्धिविनायक काराव संघाकडून एक धाव जरूर मिळाली. सिंगलच्या मदतीने 7 धावा. आता उर्वरित समीकरण येणारे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धावसंख्येची गरज. इथून 3 बॉल मध्ये 8 धावा होऊ शकतील का, आता हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. धावा डिफेंड करण्याच्या दिशेने काराव संघ सध्या चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही टीमचे हृदयाचे ठोके आता वाढत चाललेत. मॅच देखील क्लोज. कोणता संघ फायनल मध्ये जाईल हे देखील पाहावं लागेल. दोन्ही संघ सध्या जिद्द चिकाटी आणि मेहनत करत आहेत. दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळाला आहे, परंतु सध्या बॅटर्स त्यांचा बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीयेत. 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. इथे हा चेंडू यस टप्पा पडल्यानंतर
स्विंग होणारा चेंडू वरतातच व्हाईट बॉल आपण पाहतात. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अवांतर धाव या ठिकाणी धाव फलकावरती ऍड होईल. समीकरण पुन्हा एकदा बदलणार. 3 बॉल 7 ची गरज आहे. स्वतः मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतात जे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित आहेत, जे ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, सर्वांचा मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय नो मॅन्स लँड, परंतु राकेश इथे आलाय आणि चांगला कॅच झाले जज आणि फलंदाजाला धावावं लागेल डगआउट मध्ये. अर्थातच रोहित बॅक टू दी पवेलियन. आता येणारे 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत 7 धावा. या येणाऱ्या चेंडूवरती धावा येणं महत्त्वाचं. जरी या चेंडूवरती धावा आले तर एका बॉलमध्ये 6 धावा जरी होऊ शकतात, परंतु जर का इथे डॉट बॉल आला तर सामना काराव टीमच्या बाजूने हा सामना जिंकू शकतो. 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच वेणगाव टीम आणि कोंबलवाडी बी संघ आपण तयारीत राहायचा आहे. आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा व्हाईट बॉल चा आलाय अवे फ्रॉम दी बॉडी. रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू आहे. यस व्हाईट बॉल. इथे 1 धाव फलकावरती मिळेल. सध्या गोलंदाजांना चेंडू अगदी भरपूर बाहेर पाहायला मिळाला होता, परंतु पंचांचा इशारा चांगला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. आता 2 बॉल आणि 6 ची गरज आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर सामना मात्र मलंगड टीमच्या बाजूने जाऊ शकतो. जर का इथे डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा पाहायला मिळेल. येणारे 2 बॉल आहेत, 6 ची गरज. ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय. झेलची संधी, राकेश आलाय आणि झेल झाले कॅरी आणि झेल झाल्यानंतर इथे मजा पाहायला मिळेल. इथे आपण पाहतात सध्या तरी फलंदाज बाद झालाय. इथे यशवंत बॅक टू दी पवेलियन. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये आता बनवायचा आहेत त्या 6 धावा कंपल्सरी चेसिंग. या चेंडूवरती मॅचचा रिझल्ट, परंतु कोणता संघ सामना जिंकणार हे सांगणं फार कठीण. अगदी आम्ही नेहमीच क्रिकेटमध्ये म्हणतो की जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये, अगदी शेवटचे धाव जोपर्यंत चेस केली जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे. 1 बॉल आणि 6 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यस सोहम आहेत. चला मॅच ऑन करायचे आहे. या ठिकाणी अधिकचा वेळ इथे खर्च करायचा नाहीये. 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. कंपल्सरी या ठिकाणी षटकार खेचावा लागेल. मोठा फटका जर आला तर सामना मात्र मलंगड संघ जिंकू शकतो. सध्या तरी काय कमबॅक झाले या मॅच मध्ये. 6 मध्ये 11 बनवायच्या होत्या, तिथून मात्र अजयने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. महत्वाचा चेंडू, महत्वाचा फटका इथे खेळावा लागेल. आणि इथे हा फटका मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळेल आणि सामना जिंकलाय तो म्हणजे श्री सिद्धिविनायक काराव संघाने. अभिनंदन. अगदी सुरुवातीला नक्कीच
चुका झाल्या बॅटिंग करताना नक्कीच सातत्याने डॉट बॉल आले आणि तिथून खरं तर हा सामना श्री सिद्धिविनायक कारव संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाला. हार्ड लक टीम मलंगड संघ, परंतु अभिनंदन या ठिकाणी करूयात ते म्हणजेच सिद्धिविनायक कारव संघाचं थेट मेगा फायनलचं तिकीट इथे बुक केलं. अभिनंदन.